म्हटलं जायचं कुठे हे सांगा ना मला तुम्ही. हा इकडे चाल तिकडे चाल काय हे काय लावलं काय तुम्ही ना. तुम्हाला काय सांगू राहिलो आपला रस्ता म्हटलं मागच गेला ना. तुम्ही येऊ राहिले पुढे म्हटलं अरे आपला वावर म्हटलं मागच गेलं. मागं गेला का रस्ता. मी काय म्हणतो माझी गोष्ट आहे तुम्ही तुमचा राव देतो म्हटलं ते शिवलाल टोय गोटे आहे कोणता तरी शिवलाल त्याच्या वावरात जा लागते मला त्याच्यासोबत आमचा दोघांचा सौदा झाला म्हटलं. मॅम म्हटलं त्याला 2 वाजता येतो म्हटलं तुझ्या घरी फोन लावला मला त्यानं. अरे काय शिवलालच्या नादी लागू राहिले म्हटलं अरे पैसे देत नाही तुमची ते. अरे किती 5-5 घंटे जरी गेले का नाही एक खडकू देत नाही तुमची. मग माझ्या वावरात चला तुम्हाला मी नगदी कॅश देतो ना नगदी 3-4 घंटाचं काय मग आपलं फक्त चला ना. जबान दिली ना जबान दिली ना मग तेच तर घोर आहे. जाऊ दे बस चला तुमच्यासोबतच चला लागेल जाऊ दे नगदी पैसे आहेत ना चला मग जाऊ द्या तिकडे. अरे बापरे हो धसकेट साहेब कुठं काय हे काय 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 करू का राहिले तुम्ही. अरे बाय हे आलं का काय बोला बोला तुमच्याच इकडे येतो तुम्ही. हे माणूस पाहा ना मला मॅळ करू आलं आमच्या वावरात चला आमच्या वावरात चला. सांगा बरं या माणसाला तुम्ही आता. हे सरपंच भाऊ हे कसं काय म्हटलं हे आमचा दोघांचा सौदा झाला म्हटलं याला म्हटलं म्या 2 वाजता माझ्या वावरात आहे म्हटलं. तुम्ही कशी काय चालवली म्हटलं ही जी JCB तुमच्या वावरात कशी काय चालवली म्हटलं. शिवला आला मग मला अर्जंट काम आहे ना. तू काय तू कधी करता ते ना मला आधी JCB ने सापडवली त्याच्यानंतर ते मला गोटे गिटे ले आला ले कुठं नाही ना तिथं. मग काय तर म्हणून म्हटलं अबा मी आणतो ना 2-3 दिवसानं तुझ्या घरी तुझ्या वावरात मी आणतो म्हटलं मी JCB मला आता अर्जंट काम आहे. आम्हाला काय सांगू राहिले अर्जंट काम आहे आमचं पण अर्जंट काम आहे ना आम्हाला पण रस्ता करायला लागते ना. मी सकाळपासून 6 वाजतापासून सौदा करून बसलो याचा म्हटलं 2 वाजता दुपारी आणि तुम्ही कशी काय JCB चालवली म्हटलं तुमच्या वावरातनी. मा नाद लावू नका म्हटलं तुमचं नाव काय सरपंच काय दे मा भांडणात पडू नका म्हटलं. 1 तीर 2 निशाणे आपले. झमकते वाटते झमकू दे मजा येते बाबा झमकली तर. काय झालं रे बाबा हे म्हटलं JCB चालवली मी शिवलाल म्हणते माझा पहिला सौदा झाला म्हणते नाही भांडणं करायची पाहिजे म्हटलं. अरे बा आमचा माझ्या अर्जंट काम आहे ना हे काय हे खरं आहे काय 2-3 दिवसानं करतात ते मला लवकर करा लागते ना मला जा लागते ना वाशिमला काम आहे मला. अरे तुम्हाला वाशिमला काम आहे आम्हाला कामात धंदा नाही म्हटलं. तुला सगळं माझ्या ढेबे काका हात सोडा ना काय भांडण करायला तुम्ही. मुका बस रे चिंबल तोंडे मुका बस. बोल रे सरपंच तू बोल आता तू बोलच आता. बाबा काय ढेब्या गिब्या काय म्हणून राहिला बाबा मध्ये ढेबो दुसरा मी म्हणजे ढेबा आहे पण जाऊ दे ना तिकडे हापाय जाऊ दे बाबा नेन तू JCB ने जाऊ दे तिकडे. अरे मी काही आपण काय JCB नेत नाही काहीच करत नाही नेन बाबा तू नेन तू आता जाऊ तिकडे हात सोड. नाही आता तुला सोडतच नाही रे मी. अरे गलतीत पडला ना तू हापा म्हटलं तुला सगळंच माहित होतं ना. माया वावरात JCB चालली तू हाटकून तुझ्या वावरात चालली JCB हे काल हे नाटकं पण करूला कशाला एवढा होब्या समोरला म्हटलं. हो माहिती आहे मला पण हात सोडतो ढेब्या न करू एक दिल का मरशील का हातले जबर आपला म्हणलं सरकार आहे म्हटलं सरकार नाव चांगलं घे. काका जाऊन तिकडे ते मुंडवले ना आता गलती झाली त्यांची राजा तिकडे चला उशीर होईल आपल्याला. भांडणं काय करू राहिले एवढ्यासाठी 30 ते 1 घंटा गेला म्हटलं भांडणार. अरे चला रे एकाच्या वावर देतो म्हटलं जाऊ द्या काय तुमचं नाव दे सरपंच काय दे तुम्ही राहू द्या मी शिवलालच्या वावर जातो 3-4 घंट्याचं काम आहे म्हटलं. आता हे गलतीत पडलं आपल्या हे ढेब आपल्या गलतीत पडलं येले मी सोडत नाही गड्या येले सगळंच माहित होतं हाटकून यानं वावर चालली होती गलतीत पडलं हे आता गलतीत पडलं. मग बसून तू ढेबा करू राहिला म्हटलं आबा म्हटलं 1 दिन म्हटलं हात सोड. तू काय लावतं बे मला हात. काय म्हणतो तुमचं जे गहू काढलं म्हटलं मी 11 कट्टे काय ज्वारी घरी असेल म्हटलं आणा म्हटलं एखांड कट्ट निघते ना ज्वारी पण निघते. हो का ज्वारी पण निघते का बाई साफ होते नाही का पुरं. हो मी काय म्हणते म्हटलं आपल्या घरी जा गॅसचा वटा नाही का गॅसचा वटा त्याच्या खाली म्हटलं ज्वारीच कट्टा म्हटलं अर्थ आणा मग ते साफ होते म्हणते ना. एवढ्यासाठी कुठे आणायला पुढचे का चांगलाच ज्वारी आणते जाऊ दे तिकडे. हो घरी ठेवून काय करता म्हटलं साफ होते ना मस्त. ही मशीन म्हटलं मस्त आहे ना 80,000ची मशीन आहे म्हटलं 80,000ची. मग काय टायमा पुरं साफ काढते म्हटलं हे पान तुम्ही गव्हाच्या बाकी टिकोंडे काढले म्हटलं पुरं साफ काढते ना ज्वारी पण साफ काढते म्हटलं मस्त लाईन येता मी ते चाळणी लावतो म्हटलं साफ काढते ना. का साफ करते ना मग माहिती आहे पण बरं जाऊ तिकडे आणतो म्हटलं चाललो मी जातो थांबा जरा आणतो म्हटलं ज्वारीच कट्ट. लवकळ्या म्हटलं लवकळ्या हो त्या काही विषय नाही या मला मारते का रे दुवे मला मारते का मला मारते का वाढ फ्री चालू आहे बाबा शिवलेल्या उतर. बापरे काय हे भांडणच करू आली कडे ओय सोडा रे अरे सोडा रे काका सोडा हो काका सोडा हो काका. शिवला भांडण करू ना शिवलाल वाटत नाही का मा वाटत नाही तू माय वाटत तू गेलं गड हे काय सरपंचला काय अबे शिवला सोड रे.
शांतीला फोन लावते तू तुम्हाला मला काय उराला साबा सरकार आहे म्हटलं सरपंच जाते हा तू कसं काय मारवलं म्हटलं काय काय झालं काय त्या माणसाला विचारा जेसीबीवर आहे का ते ड्रायव्हर त्याला विचारा सकाळीच मी म्हटलं 6 वाजता बोललो याचा म्हटलं 2 वाजता या ढेब्याला माहीत होतं तरी पण का नाही यानं म्हटलं मा वावरातली जी जेसीबी आहे स्वतःच्या वावर चालवली होती म्हटलं थांब रे तू गेला तू शिवलाल गेला तू आता आपल्या नांदी लागला तू थांब तू गेला काय मारतर येणार आता आता येणार तू येणार इकडे उचल शिवलाल उठ 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 जगण्या नेरवाचा काकालने म्हटलं जावं तुमच्या वार जाऊ द्या म्हटलं जेसीबी आम्हाला नाही पाहिजे सरपंच देत नाही म्हटलं जा गाडी जाऊ द्या म्हणून राहिलो ना 1 घंट्यापासून भांडणं करू रे माय बी चल शिकार रे शिवलाल चाल सरपंच काय करतो म्हटलं तू काय म्हणजे काय मारतात का मला तुला म्हटलं सरख्या ना म्हटलं तुला तुले काय म्हटलं तुला म्या म्हटलं नाही म्हटलं जेसीबी आता गलती झाली म्हटलं माखून अरे मला काय माहित तू एवढं पण तू आला तू लक्षात ठेव रे आता अरे काय करायचं ते कर म्हटलं जेवढं तर दम आहे का नाही तेवढं कर चला जेसीबीवाले चला आपल्या वर चला म्हटलं या ढेब्याच्या नदी का लागता चला हा वाटी नाही जात बाबू काल नांद लागला तू म्हटलं त्या शिवलालच्या तुला माहिती आहे त्याला फक्त कारणबाजी म्हटलं काय का त्याला तुला माहित होतं ना सौदा केला पाहिजे ना कशाला विनाकारण तो जेसीबी आणले म्हटलं बोले काय माहित बा हे कसं काय एवढं आहे भांडणं व्हायचं काहीच नाही ढेपाच करतील ते मले अरे बा लाता मारल्या राहते त्यानं मला आता गेलं ते कोमात नाही आता त्याला बत्ती दिल्या शहरात नाही आता काय काय देवदास काय तू गाडीवरून उतरत नाही का एवढं भांडणं चालू आहेत का गाडी गिडून उतरायचं सोयी मी एवढं जण असून तुम्हाला ते आवरून राहिलं का मी गेलं काय उठते काय ते काय काय मला चालू द्या भांडणं आपल्या नाद लागत नाही ते मा नाद लागत नाही ते करत बसा बा भांडणं तुम्ही पण ते लागा नाही बत्ती द्या तुम्ही बत्ती सरपंच बत्ती दे दिले बत्ती तर द्यास लागते दिले चाल रे शांत राम एकदा मला पाय दुखू राहिला काय चाल बरं घरी सोड बरं मला चाल काय इकडे जेवढेच कट्टा आणा शकाल तुम्ही तुमच्या इकडे भांडणं चालला चाल बरं चाल बाई काय झालं बाबा माणसाले का पडला का गाडीहून काय बाबा ते शिवलाल नाही का त्याचं काम आहे बाई त्या शिवलालला काय केलं बाबा आता काय केलं शिवलालला आता मी सांगतो तुम्हाला ते काय झालं ते शिवलाल नाही शिवलाल टोयगोटे त्याच्या वारात चालली होती जेसीबी पण या माणसानं काय केलं त्याच्या वारात चालली होती का नाही या माणसानं त्याच्या वारातून जेसीबी स्वतःच्या वारात आणला होता पहिले सौदा झाला म्हटलं जेसीबीवाला त्या शिवलालचा या माणसानं म्हणत गेला हे माणूस आहे म्हणून ते शिवलालला तुम्हाला माहिती आहे शिवलाल फक्त भांडणंच पाहिजे सौदा हो का नाही हो पण त्या शिवलालनं म्हटलं लायसन काढलं का मारायचं कसं काय मारलं म्हटलं एवढं सांगा मला पहिले काही असो गलती कोणाची असो एवढं कसं मारलं सांगा मला तुम्ही काय सांगा तुले म्हटलं त्याला मी जेसीबी नाही म्हटलं अरे जाऊ दे म्हटलं माफ कर म्हटलं मला काय माहीत तुमचा दोघाचा पहिले सौदा होईल म्हणजे माहीत होतं मला पण म्या म्हटलं जाऊ दे म्हटलं कुठं काय आपलं काम करून घेतो म्हटलं मग जाऊ दे तिकडे म्हटलं त्याला फक्त तेवढं म्हटलं म्या निरा ठिब्याच म्हणे मला ते मग म्या त्याला बोललो मी मला डायरेक्ट ते अंगावर आलं डायरेक्ट मारायला काही असो एवढं असो कसं पण असो पण डायरेक्ट मग कसं काय मारलं म्हटलं त्यांना लायसन काढायला म्हटलं मारायचं हा मला शिवलाल नाही का दिले भारी आहे कोणीच नव्हतं ना मी फक्त सरपंच काकाच होती म्हटलं आम्ही दोघंच जण होतो मग मागून ते आपल्या लाईने पाटील आला मग ते देवदास काका मग शांताराम काका तिघं जण आले मागून बरं झालं ते शांताराम काका आले म्हणून ते जमलं काम नाही तर लिहिलं आता आणखी 2-3 लाता बसत होत्या कमाल आहे बाबा त्या माणसाची म्हटलं म्हणजे शिवलाल आहे का ते पण ते लायसन कसं काढलं महाराज म्हटलं तुम्हाला मारलं सांगा मला काहून चला घरी द्या चला त्या घरी काहीच नाही ना ताकद नाही लागली फक्त दुसरं काहीच नाही आम्ही देतो त्याला बरोबर आम्ही त्याला म्हटलं झाबरू मी बरोबर आम्ही त्याला बत्ती देतो म्हटलं तू टेन्शन नाही घेऊ ना आम्ही त्याला एवढं मारतो बस आता सरपंच साहेबा बस विषय खलास आम्ही देतो त्याला बत्ती मला काय सांगू नका म्हटलं मानवराला त्यानं मारलं म्हटलं मी चालले बाबा त्या बाईच्या घरी भांडाले मला काय सांगू नका तुम्ही सरका बाजू सरका कसं काय बाहेर सांगून फायदा झाला अरे बाई मा गोष्ट आहे का तुम्ही आम्ही देतो त्याला शिवलाले बत्ती देतो मध्ये बत्ती देतो पान तुम्ही आता तुम्ही फक्त ते म्हटलं उलटच टाकतो त्याला पान तुम्ही आता मला काही सांगूच नका मानवरावर त्यानं एवढं मारलं म्हटलं गलती असो का नसो मला सांगूच नका लायसन काढलं का मारायचं सरका तुम्ही आता बाईले बोल तुम्ही आता थांबा तिथे केस हे कर तुम्ही काय झालं बा भांडण नंतर आले आता भांडणं वाद नका वाढू ना वाद नसतं भांडणं होतात म्हटलं मारामारी होते म्हटलं ते तुम्ही काही नाही टेन्शन घेऊ नका ना ते शिवलाले बरोबर आम्ही बत्ती देतो म्हटलं बरोबर त्याला गेम करतो म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका ना जमलं काहीच नाही एवढं लागलं म्हटलं फक्त 2-3 लाता बसल्या बस जास्त का नाही मला काय सांगू नका तुम्ही मला त्या बाईसोबत भांडणं करायचं शिवलाले सांग तुम्ही त्याला बरोबर त्याच्या भाई सांग तुम्ही सरका तुम्ही रस्त्यावर सरकावर तुम्ही अजून तिकडे देतो ना आम्ही त्याला सांगतो बरोबर मी सांगितलं त्याला तुला हे म्हटलं लक्ष ठेव म्हटलं जाऊ दे तिकडे देतून त्याला मारतून त्याला मिस मारतो त्याला आता झालं जेसीबी बंद पडली आता काय बाबा आता आवडतं काम राजा काय आणखी कसं काय बंद पडली जेसीबी डिझेल संपलं ना तिकडे तुम्ही धिंगाणा केला तिकडे भांडणं केले काहीच गरज नव्हती भांडणं करायची आता डिझेल संपलं काय भांडणच करायची नव्हती तुम्ही पहिली गोष्ट
भांडणं नाही करायचे म्हणजे न्यूज द्यायची होती JCB त्याच्या वावरात मी वाट पावलं सकाळपासून मायबीन 6 वाजतापासून आपला दोघांचा सौदा झाला चाललं लगा JCB निवराला स्वतःच्या वावरात मी सोडतो का दिले जाऊ द्या तिकडे हे आणा मला डीजेल आणा थांबतो मी त्यावर जा. जगण्या जा डीजेल आण म्हटलं जा हे गोटे असले की ते काय म्हटलं तुम्ही गोटी यायला लावली म्हटलं सगळं यायला लावलं राजा डिझेल दाना आणा तुम्ही मला थोडी आणतात डिझेल गिझेल. मग काय खातात तुले तर बाबा म्हणतात नाही बाबा जाऊ नका लग्नाले तो बाप गेला मस्त लग्नाले आणि चालला लगा जा होय डिझेल आण म्हटलं अर्धी सांग जास्त नको आणू अर्धी अर्धी चालते का आणा अर्धी तुमचेच पैसे म्हटलं आणा म्हणजे माझ्याच पैसे नाही का बरं अर्धी काय आणतो बरं जा होय अर्धी आण म्हटलं जास्त भारी पण नाही जा होय बरं जातो म्हटलं जातो द्या कॅन द्या. हे घे खाल्ले टायराजवळ एक जा ने लवकर जा आण लवकर अर्धीच आण जा लवकर पटकन जा बरं जा लवकर आण लवकर. म्हणजे शिवला मारायचंच नाही का द्यास लागतं माराच लागतं त्याला एकदा हातातून काढाच लागतं त्याला लय उळे करते ते हो बरोबर आहे. काय बा तू कसं मारास त्याला तू दिमाग लावू दिले बा हा बा मारायचं म्हणजे त्याला मारायचं मला बा माहिती ना काही इज्जत ठेवली नाही ना बा ना किती लोक गावातनी किती जणाला माहीत पडलं कोण सांगितलं काय माहीत बरं मारा लागते त्याला मारतो म्हणजे मारतोच मी आता झाबरूच्या नांदी लागत नाही ते देवदासच्या नांदी लागत नाही ते दोघांच्या नांदी लागत नाही ते झाबरू म्हणजे बा मागच्या वेळेस किती मारलं झाबरून एकदा ते सोयरीक मोडासाठी करत जायचं लस मारलं झाबरूच्या वाटी जातच नाही ते काय ना काही घ्यायला त्याला गोत्यात घ्यायला ते बरोबर ते आपल्या वाटी जात नाही पण आपण त्याच्या वाटी गेलो का नाही आपली गलती असली का नाही आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही ते म्हणून तुमचा ते आज फायदा घेतला त्यानं माझीच गलती होती आज मी गलती होती म्हणून सोडलं मी जाऊ द्या म्हटलं आता पण दादा मारल्याशिवाय राहतच नाही मी आता हो बरोबर काही विषय नाही उद्या भाऊ काय करायचं ते बत्ती द्यायची म्हणजे बत्ती द्यायची पण मी काय म्हणतो ते काम चालू वाटायचं रस्त्याचं देवलाल गेलं वाटतं लग्नाले ते जगणे आहे मग त्यासोबत आज नाही आपण उद्या त्याला बत्ती देऊ बरोबर जाऊ दे तिकडे ना उद्या मारून त्याले उद्या बघा नाही असं म्हणजे तुम्ही विचार पण करू शकता पण त्याला असं फसवत आपण आपल्या हटकून ते वाटी गेलं पाहिजे मग तेव्हा ते मेळ लागते आपला हात असं मारू दिलं मग बस लाता ना घेऊ. कधी येतं म्हटलं हे पोरग कधी येते कधी बसून केलं डिझेल आणाले का गेलं तिकडे ते फोन लावतेले त्याचा आले वांदा बाबा फोन घेऊन नाही म्हटलं त्याजवळ त्या बापा गेला लग्नाले काय सोंगा बाबा थांबा फोन घेऊन लावतो त्या भुसण्या गिसण्याले दिसला की पाठवून नेमतो लवकर बा लाव लवकर म्हटलं लवकर ला मला लगा मालकाचा फोन आला ना लवकर झाला ते ना लवकर पाठव त्याले. म्हणजे उद्या शिवलाल भाऊचा गेम करायचा अरे कसा करायचा पाहना पाहिजे तुम्ही वाटेत जात नाही ते आपल्या माझं वाटेत जातच नाही ते तेच तर लावा लागते दिमाग जरासा शांतराम पाय ना बेत दिमागात नाही लावणार जरासा डोक्स गिस्क लावून तू मी लावतो दिमाग तुम्ही लावा दिमाग जरासं येरीले फळफळ करू राहिले ते बरोबर गोत्यात घेताले. आजची स्टोरी आधी संपली. आता मागच्या व्हिडिओतले 3 कमेंटचे नाव घेऊ तर पहिलं कमेंट आहे श्रीकुमार लाजेवार दुसरा संतोष गुलवे आणि तिसरा पांढरकडा यवतमाळ. आणि उद्या बघ उद्या काय होते उद्या शिवलालले बत्ती द्यायची म्हणजे द्यायची तर पाहू उद्या कशी द्यायची ती आता. आजचा व्हिडिओ आधी संपला. जय हिंद जय भारत.